तर सगळ्यांना वेलकम ऑल. श्री स्वामी समर्थ. गुड आफ्टरनून. सो आज आपण आपला रेकेचा डे 3 आहे आणि या थर्ड डेला आपण काय शिकणार आहोत त्याबद्दल बऱ्याच गोष्टी आज आपण इथं जाणून घेणार आहोत. ठीक आहे. सो सगळे प्रेझेंट आहेत का? प्रेझेंट आहेत का म्हणजे मेंटली, फिजिकली काही मला दिसत आहेत, पण मेंटली आहात का? कारण जेवढे मेंटली इथे प्रेझेंट असणार आहेत ते याच्यातून काहीतरी घेणार आहेत. ओके. बाकी मग कुठेतरी मुलांच्या शाळेमध्ये किंवा ऑफिसमध्ये जे गेलेले आहेत मनाने, सो त्यांनी लगेच इथे यायचं. चलो सुरू करूया. बरं. काल आपण रेकी म्हणजे काय ते शिकलो. मग ही रेकी आपल्या हातामध्ये आपण घ्यायला शिकलो, फील करायला शिकलो. मग रेकी का शिकायची आहे त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेतलं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, अडचणी असतात आणि म्हणूनच त्या त्याच्यावर काहीतरी सोल्युशन मिळायला पाहिजे, म्हणूनच आपण इकडे तिकडे कुठे ना कुठेतरी वेबिनारच्या माध्यमातून त्या शोधात असतो. बरोबर ना? की जेणेकरून कुठून तरी मला ही माहिती मिळेल आणि माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चेंजेस मला मिळतील, करता येतील. सो त्या सगळ्या गोष्टी आता आपण पाहिल्या. जसं की मानसिक प्रॉब्लेम आहे, शारीरिक लेवलवर आपल्याला काही प्रॉब्लेम आहे, देन आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी रिलेशनशिपचा इश्यू आहे, नातेसंबंधांमध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे. त्याचबरोबर त्याचबरोबर फायनान्शियली काही प्रॉब्लेम आहे. अशा एक ना अनेक गोष्टींसाठी आपल्याला काय करावं लागतंय, तर या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. मग रेकी या सगळ्या गोष्टींसाठी उपयोगी पडते का, हे आपण पाहिलं तर येस. असं कुठलंही एखादी गोष्ट नाही की जिथे रेकी काम करत नाही. आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागात, प्रत्येक दुःखावर रेकी काम करते, हे आपण पाहिलं. बरोबर. आता हे सगळं पाहिल्यानंतर आपण रेकीचा आणि आपल्या पास्ट लाईफचा काय संबंध आहे का ते बघूया. आवडेल का सगळ्यांना? रेकी आपल्या पास्ट लाईफ मध्ये पण काम करते का? ओके, चला. मला आधी तुमची एनर्जी दाखवा बरं. तुमची एनर्जी कशी आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे मी किती शिकवणार आहे तुम्हाला. किती व्हिडिओ दिसतात, किती छान छान चेहरे दिसतात त्याच्यावर डिपेंड. चेहरे छान छान म्हणजे मनाने छान छान. बरं. ओके. बरं, या साईडचे सेकंड बॅचचे व्हिडिओ तर सगळ्या बंद आहेत. त्या फक्त ऐकायला आलेल्या आहेत, काही घ्यायला आलेल्या नाहीत. आय होप फक्त ऐकण्याची भूमिका करतायत. जी थर्ड स्लाइड आहे तिथे सुद्धा सगळे क्लोज 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 झालेले आहेत. हे आपण फक्त ऐकायला आलेले आहेत, काहीतरी इकडून ऐकायचं. आणि येस, ऑब्विसली काही लोक ऑफिसमध्ये आहेत, सो आपण त्यांना गृहीत धरूया की त्यांचे व्हिडिओ ऑफ आहे. आता इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांसाठी, ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ ऑन केलेले आहेत त्यांच्यासाठी, ठीक आहे. मनाने पण आहेत आणि शरीराने पण आहेत त्यांच्यासाठी आता हा सेशन. एकच मिनिट. लेट लेट मी शेअर माय स्क्रीन. सो सम कॉन्सेप्शन्स रिलेटेड टू रेकी काय आहेत बरं? रेकीचा आणि या पास्ट लाईफचा काय संबंध आहे का आपल्या? येस, कोणाला वाटते रेकीचा आणि आपल्या पास्ट लाईफचा काहीतरी संबंध आहे की नाही? कोणाला वाटतं आहे, कोणाला वाटतं नाही? येस, कोण सांगेल मला? मग मे बी मागच्या बॅचमध्ये कोणतरी बसला होत्या की त्यांनी रेकीच्या 2 ते 3 लेवल केल्या होत्या. बरोबर ना? त्या सांगू शकतात का? कोण सांगेल बरं? तुम्ही म्हणाल तर मॅडम आमची काय शाळा घेणार का आता? आम्ही सांगून चुकलो, आम्ही लेवल केल्यात. ओके, गायत्री म्हणतात आय थिंक नॉट देअर. ओके, आणखीन कोण आहेत? कोणाला कोणाला वाटतंय रेकीचा आणि आपल्या पास्ट लाईफचा काहीतरी संबंध आहे? हो की नाही सांगा. येस ओर नो. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. येस ओर नो. बघा, ग्रुपमध्ये लोक किती आहेत आणि इथे प्रेझेंट किती आहेत, म्हणजेच काय, तर लोकांना फ्रीचं नॉलेज सुद्धा घेता येत नाही. याचाच अर्थ त्यांच्या नशिबात कुठेतरी या गोष्टी सुद्धा नाहीत, असं आपण बोलू शकतो. काही लोकांना पे करून या गोष्टी मिळतात आणि काहींना पे न करता या गोष्टी मिळतात, पण त्यांच्या नशिबात नसल्याने ती इथपर्यंत येत नाहीये. हे त्याच्या मागचं एक सत्य आहे. सो या सगळ्यासाठी सुद्धा इथे लिहिलेलं असावं लागतं की या दिवशीचा रेकीचा क्लास मी करणार आहे, माझ्याकडून करून घेतला जाणार आहे.
येस, बघूया आपण कमेंट्स काय आलेले आहेत. एकच मिनिट. काही म्हणतात हो, काही म्हणतात नाही, नाही म्हणतात. ओके, ठीक आहे. बाकीच्यांची रिप्लाय. ओके. मी फर्स्ट टाइम करते सो आय कांट इमॅजिन. ओके. आता आपण बघूया. 50-50 आहेत. काहींचं म्हणणं आहे हो, काहींचं नाहीये. सो आता मी माझा आन्सर सांगते तुम्हाला. चला. रेकीचा आणि आपल्या पास्ट लाईफचा काही संबंध आहे का? येस, ऑब्विसली संबंध आहे. आहे म्हणाले मी. रेकीचा आणि आपल्या पास्ट लाईफचा असा संबंध आहे की काही गोष्टी आपण आपल्या पास्ट लाईफ मधून घेऊन आलेलो असतो. फॉर एक्झाम्पल, त्याचं एक उदाहरण देते तुम्हाला मी. बघा, तुमच्याच घरी तुमचा एखादा 2 अपत्य असतील, 2 मुलं असतील, तर एखादा मुलगा तुमचा किंवा मुलगी नॉनव्हेज खात नाही आणि तुम्ही पक्के नॉन व्हेजिटेरियन आहात आणि तो मुलगा किंवा ती मुलगी नॉनव्हेजला हात सुद्धा लावत नाही की मला हे आवडत नाही, मला नको. ती अगदी पक्की व्हेजिटेरियन असते. दुसरी गोष्ट, एखादा व्यक्ती तुमच्या घरातला मुलगा, शीतल मॅडम हँड रेस का केलाय बरं? काही विचारायचंय, काही सांगायचंय? हँड रेस केलेला आहे शीतल, अनम्यूट करू शकता. ओके, असंच झालं होतं का? हा, एकच मिनिट. हा, तो त्याचबरोबर तुमच्या घरातील एखादा मुलगा, त्याचं आता करिअरचा ग्राफ चालू झालेला आहे, शिक्षण वगैरे संपलेलं आहे आणि बरीच मुलं मग जॉबच्या शोधात असतात, पण हा मुलगा जॉब नाही शोधणार. तर तो म्हणेल मला काही करून छोटा मोठा का होईना मला बिझनेसच स्टार्ट करायचंय. म्हणजेच काय, त्याचं पिंड गेल्या जन्मात कसलं होतं? बिझनेसचं. त्यामुळे या जन्मामध्ये तो जॉब नाही 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 म्हणतोय. आई वडील म्हणतात मी तुमच्यासाठी एवढा खर्च केलाय, तेवढं केलंय, फलाना केलंय, फलाना केलंय, पण हा ऐकायलाच तयार होईना की मला बिझनेसच करायचंय. हे कुठून येतात ह्या गोष्टी सगळ्या? आपल्या पास्ट लाईफ मधून. काही मुलं जन्माला आल्यानंतर आई वडिलांना खूप बेनिफिट देतात, भरभराट करतात आई वडिलांची. हे काय आणतात? तर ते चांगल्या पायाने, पायगुणाने म्हणजे चांगल्या कर्मांनी तुमच्या घरात येतात. तुमच्याकडे ते नाहीये, पण त्याच्या नशिबात ते सगळं आहे, म्हणून ते तुमच्या घरामध्ये जन्माला येतात, की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीमुळे तुम्हाला पण फायदा होणार आहे. आणि ती ते अपत्य मुलगा किंवा मुलगी तुमच्या घरात जेव्हा जन्माला येते तेव्हा तुमची परिस्थिती बदलते. आणि लोक सुद्धा म्हणतात की याच्या घरामध्ये ही मुलगी जन्माला आल्यापासून यांचे दिवसच खूप छान आले, किंवा तुम्हाला सुद्धा कळतं. सेकंड, की तुम्ही आधी गरिबीत दिवस काढलेले असतात, पण जसं तुमचं लग्न होतं, लग्नानंतर मात्र तुम्ही असे छान दिवस तुमच्या आयुष्यात येतात की तुमचं सगळीच तुमची स्वप्न पूर्ण होतात. मग मे बी एखाद्याच्या आयुष्यामध्ये तो नवरा येतो किंवा एखाद्याच्या आयुष्यामध्ये ती बायको येते, की ती बायकोच अशी लक्ष्मीच्या स्वरूपात येते की त्याची भरभराट होते. हे सुद्धा कुठून येतं? आपल्या पास्ट लाईफ मधून. आणि म्हणूनच रेकी आणि पास्ट लाईफचा खरोखरच खूप जवळचा संबंध आहे. काही गोष्टी आपल्या पास्ट लाईफ मधून आलेल्या असतात, त्याचा परिणाम आपल्याला वर्तमान काळात भोगावा लागतो. त्यालाच आपले भोग असे म्हणतात. मग हे भोग चांगले असतील तर वेल अँड गुड, त्याचे चांगले परिणाम आपल्याला मिळतात. पण हेच भोग जर वाईट असतील तर ऑब्व्हियसली आपल्या आयुष्यामध्ये दुःख, काही स्ट्रगल, अशा सगळ्याच गोष्टी वारंवार येतात. इथपर्यंत क्लिअर? ओके. सो आता मी काहीतरी लक्षात आणलेलं विसरली पुन्हा. हा, सो मग रेकी काय करते? तर रेकी या सगळ्या ब्लॉकेजेसला, जे पास्ट लाईफ मधून ब्लॉकेजेस आलेले आहेत, त्या ब्लॉकेजेसला रिमूव्ह करण्याचं काम कोण करतं? रेकी करते. क्लिअर झालं इथपर्यंत? आता रिमूव्ह करण्याचं काम म्हणजेच काय? असं नाही की रेकी शिकल्यामध्ये बरोबर तुमच्या आयुष्यामध्ये असे चेंजेस होतील की डे 2 पासून तुम्ही अगदी श्रीमंत बनाल, तुमचे सगळे हेल्थ इश्यूज गायब होतील, असं होईल का? नाही. सो मी ही तुम्हाला तुमची चुकीची समजूत अजिबात काढणार नाही. आपले कर्म आहेत, आपले कर्म आपल्यानुसार आपल्याला क्लिअर करायचे आहेत. पण जिथे कुठे 10 वर्ष लागणार आहेत, 5 वर्ष लागणार आहेत, तर तिथे 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट मिळायला लागतात. क्लिअर? कारण आपण आपला लाईफ पाथ, लाईफ पर्पज ओळखायला सुरू करतो की माझा उद्देश काय आहे या जन्माला येण्याचा. काही लोकांच्या आयुष्यामध्ये अशी सायकल चालू होते की वारंवार लोन लोन लोन, ते लोन काढतच राहते, काढतच. आज घराचं संपलं, आता याचं गाडीचं चालू झालं, आता गाडीचं संपलं, आता मुलाच्या एज्युकेशनचं चालू झालं. म्हणजेच ती लोक पास्ट लाईफ मध्ये
काही ना काहीतरी कोणाचे ना कोणाचे तरी ऋण ठेवलेले असतात बाकी. त्यामुळे या जन्मामध्ये वारंवार वारंवार त्यांच्यावर कर्ज घेण्याची वेळ येते. क्लिअर? सो इथे आपल्याला काय होतं, कळतं की आपला पॅटर्न काय आहे तो कळतो. एखादी व्यक्ती असते की वारंवार एखाद्या व्यक्ती तुमच्याकडून पैसे घेऊन जातात आणि परत रिटर्न देत नाही. हा तुमचा काय झाला पॅटर्न. कुठे फसता तुम्ही? एखाद्यावर विश्वास ठेवता, पैसे देता आणि फसता. झाला फसला इथे तुम्ही. एखाद्या बिल्डिंग मध्ये कुठेतरी नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिथे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करता आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कळतं की तो बिल्डर फेक होता, फ्रॉड होता. सगळ्यांचे पैसे गोळा करून तो निघून गेला. अडकले तुमचे पैसे. म्हणजेच काय, आपला पॅटर्न आपल्याला कळायला पाहिजे. एकदा झालं माझ्या आयुष्यात, हे दोनदा झालं, तीनदा झालं, चौथ्यांदा झालं. सेम एकच गोष्ट वारंवार घडतीये. मी फसवलं जातोय, माझी फसवणूक होते. याचा अर्थ माझा लाईफ पॅटर्न हाच आहे. गेल्या जन्मात हेच मी कोणाच्या तरी बाबतीत केलं असेल, म्हणून या जन्मात याच गोष्टी माझ्या बाबतीत होत आहेत. मग आता मी काय करणार? मी काय डिसिजन घेणार की मी एखाद्याला पैसे देताना 100 वेळा विचार करणार. एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट करताना पूर्ण इन्फॉर्मेशन काढल्याशिवाय इन्व्हेस्ट करणार नाही. सो हे आपलं लाईफ पर्पज, लाईफ पॅटर्न आपल्याला शिकवतं. इथपर्यंत क्लिअर आहे? मग आता इथे रेकी काय करते? तर रेकी आपले हे ब्लॉकेजेस काढून टाकण्यासाठी आपल्याला मदत करते, कारण आपण सरेंडरच्या भावनेमध्ये जातो आणि ज्या क्षणी आपण सरेंडर होतो त्या क्षणी आपल्या आयुष्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. इथपर्यंत क्लिअर आहे का? ओके. आता पुढे काही लोकांची अशी समज आहे, जसं की मला डे 1लाच एकीने प्रश्न विचारला होता, मॅडम रेकी करून कुठेही दरोडा वगैरे घालता येतो का? सो ती रेकी वेगळी. तिला म्हणतात रेकी पाहणी करणे, रेकीची टहाळणी करणे. म्हणजेच काय की जी लोक गुंड प्रवृत्तीचे आहेत, अतिरेकी आहेत, अटॅक करून आणतात, तर ती लोक ती रेकी वापरतात ज्या रेकीमध्ये विस्फोट केला जातो, बॉम्ब ब्लास्ट केले जातात. तर ती म्हणजेच काय, पाहणी करणं, निगराणी राखणं आणि त्यानंतर त्या जागेची तपासणी केल्यानंतर तिथे काहीतरी विस्फोट किंवा काहीतरी अतिरेकी हल्ला करणं. आणि ही रेकी जी आपण शिकतोय ती डॉक्टर मिकाऊ उसुई यांची उसुई रेकी. सो इथपर्यंत क्लिअर? मनात काहीच ठेवायचं नाही आणि त्यानंतर शिकायचे. सेकंड थिंग, काही बायका म्हणतात रेकी म्हणजे ब्लॅक मॅजिक आहे का मॅडम? काय वाटते तुम्हाला? आतापर्यंत मी जेवढं सांगितलं तुम्हाला ब्लॅक मॅजिक असं काय वाटलं का? तर नाही. रेकी म्हणजे ब्लॅक मॅजिक वगैरे असं काही नाही. काही लोक तर म्हणतात मॅडम ब्लॅक मॅजिक असेल तर सांगा मला, मी माझ्या जावेवर, माझ्या सासूवर करते, म्हणजे भांडणच बंद आमची. सो तसं काही प्रकार नाही. हे सुद्धा एक मिसअंडरस्टँडिंग आहे, मिसकॉन्सेप्शन आहे. रेकी म्हणजे ब्लॅक मॅजिक वगैरे असं काही नाही. तर ही एक स्पिरिच्युअल एनर्जी, एक डिवाइन एनर्जी आहे, प्युअर एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी आहे. याचा वापर केवळ आणि केवळ तुमच्या पॉझिटिव्ह इंटेन्शनसाठीच करायचा आहे. तुम्ही जरी चुकीच्या इंटेन्शनसाठी वापर केला तरी ती वर्क होणार नाही. त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. इथपर्यंत क्लिअर? बरं, तिसरं एक आहे की रेकी कोणी शिकावी? तर रेकी कोणीही शिकू शकतात. मेल, फिमेल, एनी ट्रान्सजेंडर, कोणीही. त्याच्यासाठी कशाची आवश्यकता नाही. वयाची, जाती धर्माची काही कंडिशन नाही. हा, बट जर तुमच्या मुलाला तुम्ही 13 ते 14 वर्षाच्या वयामध्ये रेकी शिकवताय, तर समजून जायचं त्याचं भाग्य खूप मोठं आहे, म्हणून तो शिकतोय किंवा ती शिकते. आणि माझ्याकडे असे 4-5 स्टुडंट आहेत आणि आता माझी गेल्याच महिन्यात, नाही याच महिन्यामध्ये जवळजवळ 20-22 लोकांची एक बॅच झाली. त्याच्यामध्ये रेकी आणि एंजल असे दोन्ही शिकलेले आहेत ती लोक, मुलं. आणि त्याचा वापर करून आपल्या अभ्यासामध्ये फोकस कसं होईल, कॉन्सन्ट्रेशन कसं होईल, अभ्यासाव्यतिरिक्त करिअरकडे जाताना त्याचा काय उपयोग होईल, या सगळ्या गोष्टी ते शिकलेत. म्हणजे त्यांच्या मम्मी माझ्याकडे होत्या आणि नंतर त्यांच्या मुलांची एक बॅच क्रिएट केली. ओके. सो हे त्यांच्या नाही, त्यांच्या त्या मुलांच्या नशिबात होतं कुठेतरी, की कमी वयातच हे या आध्यात्मिक साधनेशी अटॅच होणार आहे. सो ती नशीब घेऊन आलेली आहेत. काही मुलं तर अगदी 12 वर्षाची होती, काही 10 वर्षाची पण होती. आणि तो कोर्स शिकवताना खूप एन्जॉय केला त्यांनी, खूप मजा केली. आणि मी पण असं शिकवला की माझ्यासमोर कोण मोठ्या व्यक्ती नाहीयेत, मी पण लहान आहे आणि ते पण लहान आहेत. सो अशा पद्धतीने छान. त्यामुळे
त्यांचं म्हणणं चाललंय, मॅडम आमच्या मुलांना फार आवडलं, आता पुन्हा काही असेल असं छोट्या मुलांसाठी तर आम्हाला नक्की सांगा. पण प्रत्येक वेळेला मी एवढा टाइम मॅनेज नाही करू शकत, त्यामुळे मी म्हटलं चला तुम्ही फोर्स केला त्यामुळे ती एवढी एक बॅच घेतली. आता वारंवार असं नाही होऊ शकत, कारण मुलांच्या कलेने घ्यायला थोडासा वेळ लागतो, पेशन्स लागतो. सो इथपर्यंत क्लिअर सगळं. आता पुढे बघूया. जाती धर्माचं काही कंडिशन नाहीये. मुलांनी फक्त वयाच्या 13-14व्या वर्षापासून सुरू केलं तरी चालणार आहे. 13-14 वर्ष का? तर मॅच्युअर्ड नसतात मुलं, त्यांच्यामध्ये स्थिरता नसते, थोडी चंचल असतात. 13-14व्या वर्षामध्ये थोडं बऱ्यापैकी कळतं म्हणून. क्लिअर? सो आणखीन तुमचा काही डाऊट आहे का रेकीबद्दल ते पण सांगा मला, म्हणजे कळेल. आता कोणत्याही समस्येवर रेकी मार्फत आपण उपाय काढू शकतो का? येस, ऑफकोर्स. पण त्यासाठी कुछ पाने के लिए कुछ खोना पडतंय. आता तुम्ही म्हणाल बापरे काय खोना पडतंय? तर तुमचा वेळ. तुम्ही वेळ द्यायला तयार आहात का? आणि तो वेळ आहे फक्त 25 ते 30 मिनिटं. सो बघा, जी लोक प्रॅक्टिस करणार, साधना करणार त्यांना या गोष्टी मिळणार. कारण कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी, आपल्याला सिद्धी प्राप्त करता येण्यासाठी काहीतरी वेळ द्यावा लागतो, इन्व्हेस्ट करावी लागते. त्याशिवाय हे सगळं मिळतं का? ओके. सो त्यासाठी आपल्याला या गोष्टी करणं फार फार गरजेचे आहे. आता पुढे बघूया. रेकीमधून रागावर कंट्रोल करता येतो का मॅडम? जिवंत उदाहरण तुमच्या समोर बसलेलं आहे. भयंकर राग यायचा, भयंकर. म्हणजे तुम्हाला काहीच नसेल त्याच्यापेक्षाही 10 पटीने राग मला यायचा. माझ्या घरामध्ये माझ्या आई वडिलांना जर कोणी, माझे वडील नाही आहेत आता, माझ्या आईला विचारलं की तुमच्या घरामध्ये सगळ्यात तापट व्यक्ती कोण होत्या, लगेच माझंच नाव येणार तोंडात. एवढा भयंकर राग. आणि रेकीद्वारे, थँक्स टू रेकी, की रेकीद्वारे माझ्या या रागाला मी बऱ्याच 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 प्रमाणात कमी केलेलं आहे. समोरची व्यक्ती कितीही उद्धट बोलली तरी मी माझ्या पेशन्स लेवलने ते घेते, आणि त्याच्या अपोजिट झालं थोडंसं तर मात्र मी त्याला माझ्या पद्धतीने उत्तर देते. कारण आपला सेल्फ रिस्पेक्ट पण महत्वाचा आहे. ओके, क्लिअर? आता पुढे जाऊया. बरं, काही व्यक्ती असतात वेबिनारमध्ये, आपल्या सेशनमध्ये येणाऱ्या. काही लोक आपल्याला जज करायला पण आलेले असतात, त्यामुळे असे चुकीचे प्रश्न विचारतात. काही म्हणतात, काय काही लोकांचे बघा प्रश्न कसे असतात. मॅडम सेशन, आणि तिथे ते माझ्या ॲडमध्येच असतात प्रश्न. मॅडम सेशन घेणार की नंतर तुम्ही ऑफर देणार आणि मग पैसे पण गोळा करणार? बघा त्यांची मेंटॅलिटी. कोण आपल्या, मला सांगा, फ्रीमध्ये घेऊन घेऊन किती घेणार? त्याला काहीतरी लिमिट असतं की नाही? त्याच्यानंतर ऑब्व्हियसली प्रत्येकाला आपलं पोटपाणी आहे, प्रत्येकाला इन्कम अर्निंग करायचं आहे की नाही मला सांगा. जे 7 दिवसांचे सेशन मी तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यातून मी तुमचा ₹1 घेते का? पण मेंटॅलिटी बघा. मग अशा मेंटॅलिटीच्या लोकांना मी काय करते, माझ्या ग्रुपमधून रिमूव्ह करते. रिमूव्ह केल्यानंतर त्यांना ब्लॉक करून टाकते, की ही व्यक्ती परत माझ्या ग्रुपमध्ये आली नाही पाहिजे. मग तिथे उगीचच त्यांच्या तोंडाला लागण्यापेक्षा तिथून त्याला रिमूव्ह करायचं, आपल्या आयुष्यातून सुद्धा कायम रिमूव्ह करायचं. परत परत अशी निगेटिव्ह व्यक्ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नको. अशा पण आहेत बरं. एक व्यक्ती म्हणते, मॅडम किती दिवस झाले ग्रुप चालू केलाय, 10-12 दिवस झाले, नुसता डेटा घेणार काय आमचा? आता तुमचा डेटा घेऊन मी काय करणार बरं सांगा? अशा पण प्रवृत्तीची लोक येतात. तुमचा डेटा घेऊन मी काय करणार, कोणाला विकणार? सो हे एक थोडंसं फ्लोने आलं माझ्याकडून, पण अशा प्रवृत्तीची लोक सुद्धा आहेत. मग त्यांचा सामना करताना काय करायचं? आपली एनर्जी कुठेही वेस्ट घालवायची का? नाही. सो अशा निगेटिव्ह लोकांना उत्तर न देता, त्यांच्याशी चर्चा न करता, आपल्याला त्रास होतोय मग त्यांना रिमूव्ह करायचं, रिमूव्ह करण्याच्या आधी ब्लॉक करायचं, ब्लॉक करून रिमूव्ह करून टाकायचं, म्हणजे परत नको, टाटा बाय बाय. असंच प्रॅक्टिकल लाईफमध्ये पण राहायचं. ज्या ज्या लोकांपासून त्रास होतोय, तेरी भी चूप मेरी भी चूप, तू तेरी जगह मैं मेरी जगह. बरोबर? चला आता पुढे बघूया. तो हे काही नाहीये. आता हिस्ट्री ऑफ रेकी, जसं की मी काल तुम्हाला इन शॉर्ट मध्ये सांगितलेलं होतं की रेकीचे फाउंडर आहेत डॉक्टर मिकाऊ उसुई. सो यांनी रेकीचा शोध लावला. सो रेकी ही एक उपचार पद्धती आहे ज्याचा शोध जपानमध्ये लागलेला आहे, आणि याचे फाउंडर आहेत डॉक्टर मिकाऊ उसुई. हे हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती आहे. आपल्या या 2 हातांमध्ये एवढा जादू आहे, एवढं मॅजिक आहे की काही करू शकतो. पण त्यासाठी इंटेन्शन चांगले असावे लागतात, विचार चांगले असावे लागतात. दॅट्स इट.
आणि तुमची प्रॅक्टिस. ओके. सो जपानचे आध्यात्मिक साधक डॉक्टर मिकाऊ उजी यांनी 1922 साली या विद्येचा शोध लावला. जवळजवळ 21 दिवस त्यांनी साधना केली, तपश्चर्या केली आणि त्यानंतर ही युनिव्हर्सल एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचली. सो डॉक्टर मिकाऊ उसी कोण होते? तर एक आध्यात्मिक शिक्षक होते. ओके. आणि त्यांनी ते एक बौद्ध साधक होते. 1992 साली जपानमधील माउंट कुरामा, हे तुम्हाला इथे दिसत असेल इमेजमध्ये, माउंट कुरामा या पवित्र पर्वतावर, या डोंगरावर जाऊन त्यांनी या विद्येचा शोध लावला. बरं, 21 दिवस शोध जरी मी तुम्हाला सांगितलं असेल तरी 20 दिवस त्यांना त्याच्यातलं काही कळलं नव्हतं. 20 दिवस त्यांना या एनर्जी बद्दल काही कळलं नव्हतं. त्यामुळे ते हताश झाले होते. अरे बापरे, 20 दिवस मी अन्न पाणी न घेता ही तपश्चर्या करतोय, पण सगळं व्यर्थ, अजून तरी काही शोध लागलेला नाही, अजून सुद्धा माझ्या हातात काही आलेलं नाही. पण 21व्या दिवशी जेव्हा सूर्य मावळायची वेळ झाली, तेव्हा मात्र त्यांना त्यांच्या समोर असे गोल्डन प्रकाशामध्ये काही जपानचे सांकेतिक चिन्ह दिसले आणि त्यानंतर त्यांना अशा प्रकारे रेकीचा शोध लागला आणि ती विद्या आपल्यापर्यंत अगदी सहज आली. आणि मग त्यांना छोटे मोठे असे बरेच अनुभव आले आणि त्या अनुभवानंतर मग त्यांनी ही विद्या दुसऱ्यांना शिकवायला सुरुवात केली, हिलिंग सुरू केलं, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या. सो आता पुढे बघूया आपण की आपल्याकडे जे आहे ते इतरांना सुद्धा देणं गरजेचं आहे. मग जेव्हा डॉक्टर मिकाऊ उसुई नंतर चिरोजी हयाशी, तुम्हाला इथे या इमेजमध्ये दिसत असेल, माझा कर्सर बघा, जपानी नौदलात डॉक्टर म्हणून ते काम करत होते. तो हयाशी नंतर मिकाऊ उसुई नंतर हयाशी यांनी हे रेकीचे ग्रँड मास्टर झाले. त्यानंतर या मॅडम तुम्हाला दिसत आहेत, हवायो टकाटा, या मॅडम रेकीच्या पहिल्या महिला रेकी ग्रँड मास्टर झाल्या. आता यांच्याबद्दल एक छोटीशी स्टोरी आहे, ती मी सांगते फक्त हवायो तकाता मॅडम बद्दल. सो त्यांना वयाच्या 25व्या वर्षी कॅन्सर झाला होता. आता बघा, या वेळेला आपण कॅन्सर ऐकला शब्द की आपल्याला एवढं काही वाटत नाही, कारण त्याच्यावर आता खूप मेडिसिन्स निघालेल्या, सायन्स खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, त्यामुळे त्याच्यातून मार्ग मिळतो. पण त्यावेळेला एखाद्याला कॅन्सर सारखा आजार झाला तर तो गेल्यातच जम. मग अशा वेळेला त्यांची परिस्थिती, जी फायनान्शियल कंडिशन होती, ती तुटपुंजी असल्यामुळे जे काही ट्रीटमेंट मिळेल, मेडिकल ट्रीटमेंट, ती ट्रीटमेंट, आणि त्याचबरोबर त्यांनी रेकीचं हिलिंग सुरू केलं. जवळजवळ 1 वर्ष स्वतःवर रेकीचं हिलिंग केलं आणि त्यानंतर मात्र त्या ठणठणीत बऱ्या झाल्या. वयाच्या 82 वर्षापर्यंत त्या जगल्या. सो बघा, रेकीमध्ये एवढी पॉवर आहे, एवढी ताकद आहे की आपले आजार आपण हील करू शकतो. बट परत इथे सांगते मी, बट काय आला? तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. वामन पै यांचं वाक्य आहे. जोपर्यंत तुम्ही पुढाकार घेत नाही तुमचं लाईफ चेंज करायचं, तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये कोणीही इंटरफेअर करू शकत नाही, वरचा परमेश्वर सुद्धा नाही. ती स्टोरी माहिती आहे ना तुम्हाला, माझा देवावर खूप विश्वास आहे, माझा देवावर खूप विश्वास आहे. आणि जेव्हा ते तिथे पूर येतो, पूर आल्यानंतर हा माणूस म्हणतो, नाही नाही, मी देवळातून हलणार नाही, माझा देवावर विश्वास आहे, माझा देव येणार आणि मला घेऊन जाणार. देव प्रत्यक्षात येतो का कधी? नाही. देव अशी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला असतात, त्या स्वरूपामध्ये त्यांना पाठवतो की तू जा आणि या व्यक्तीला मदत कर. पण शेवटी त्याने त्या सगळ्या व्यक्तींची मदत नाकारली आणि शेवटी काय झालं? पुरामध्ये वाहून गेला. सो यासाठी आपल्याला त्याचा संकेत, त्याचा संदेश समजला पाहिजे, ओळखता आला पाहिजे. ओके. सो येस, असा मी तुम्हाला जो हवाई टकाटा यांचा परिचय करून दिला. त्यानंतर त्यांच्या काळामध्ये त्यांनी जवळजवळ 22 रेकीचे ग्रँड मास्टर तयार केले. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? चला आता पुढे जाऊया. थोडस पाणी पिऊन घेते. तोपर्यंत तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला विचारा, याबद्दल. ओके, आता पुढे जाऊया आपण. तो
डॉक्टर मिका उसुई, चिरोजी हयाशी, हवायो टकाटा, बार्बरा, त्यानंतर पॉलाहारा, निलिमा राजे ह्या सगळ्या रेकीच्या ग्रँड मास्टर होता. त्यानंतर मी जिथे शिकली, मी ऑफलाईन मध्ये ठाण्याला रेकी शिकलेली आहे 2008 साली, 2008-9 साली. जेव्हा माझी 2009 साली जेव्हा माझी मुलगी झाली तेव्हा मी रेकी शिकली. आणि ऑफलाईन मध्ये शिकली त्यावेळेला संध्या तगावले म्हणून माझ्या गुरु होत्या. त्यानंतर अनेक गुरु आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि त्यानंतर माझ्या गुरु झाल्या मंजुषा मॅडम. आणि त्यानंतर माझ्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली. कारण आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकतो, पण गुरु असावा. नुसतं नॉलेज न देता आपल्याला सुद्धा वर यायला पाहिजे, आपली सुद्धा प्रगती होता आली पाहिजे, तर त्याला गुरु म्हणावं. आणि अशाच गुरु माझ्या आयुष्यामध्ये मला मिळाल्या. ओके. सो आता आपण पुढे जाणून घेऊया रेकीची प्रेयर. सो आता याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या बरं तुम्ही. ओके. सो आता आपल्याला रेकीची प्रेयर करायची आहे. कशी करायची मी काल पण तुम्हाला तुमची घेतली. हा, आता बघा ही एक इमेज बघा. या इमेज मध्ये काय दिसते तुम्हाला? गायत्री मॅडमचा प्रश्न आहे, रेकी करताना निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येते का? अजिबात नाही येत. तुम्हाला लोकांना, एवढ्या लोकांना मी हिलिंग करते, एवढ्या लोकांना मी अटेनमेंट देते, मग ती निगेटिव्हिटी माझ्यामध्ये किती यायला पाहिजे? मी तर ऍट अ टाइम जवळजवळ 100-150 लोकांना अटेनमेंट देते. दर महिन्याला 100-150 ना जवळजवळ 300-400 लोकांना अटेनमेंट देते. मग माझ्याकडे किती निगेटिव्हिटी आली पाहिजे? तुम्हाला वाटतं कुठल्या अँगल मधून मी निगेटिव्ह आहे? ती एनर्जी माझ्याकडे आली असं वाटतं? येस. मंजिरी मॅडम, आता इकडे लक्ष द्या ना. मी जे शिकवते तिकडे लक्ष द्या. प्राणिक हिलिंग, हे हिलिंग, त्यापेक्षा मी उसुई रेकी बद्दल शिकवते तिकडे लक्ष द्या. प्राणिक हिलिंग बद्दल मला माहित नाहीये. जे मला माहित आहे ते ऐका. हा, आता रेकीची प्रार्थना आपल्याला करायची. त्याच्यासाठी ही इमेज बघा बरोबर व्यवस्थित. कारण तुम्ही मध्येच मध्ये की वेगवेगळे टॉपिक काढलात ना, मग मी काय कुठल्या पॉईंटवर होते मला विसरायला होतं. सो लक्ष इकडे द्या. फोकस इकडे असायला पाहिजे तुमचा. हं. आता बघा, रेकीला कॉल करताना, रेकीची प्रार्थना करताना ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश येताना आणि तो आपल्या डोक्यावर येताना बघायचंय. डोळे बंद करायचे आणि मग रेकीला कॉल करायचं, जसं की आपण काल केलं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? सेम तसाच कॉल आपल्याला करायचंय. रेकी करताना रेकीचे आभार मानणं, ग्रॅटिट्यूडच्या भावनेत राहणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच सगळ्यांनी, जे तुम्ही आहात त्या सगळ्यांनी रेकीला कॉल करताना पहिल्यांदा आभार व्यक्त करायचे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे, मी माझी माता पिता तथा गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. मग त्यानंतर बाकीची सगळी प्रेयर. कोणाला हिलिंग देत आहे त्याचं नाव, कुठल्या उद्देशासाठी हिलिंग देत आहे ते. ओके. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्यात. आता हे आपण जेव्हा एखादं मेडिटेशन घेऊ तेव्हा ते बघू. ओके, आता पुढे बघूया आपण. बरं, त्याआधी तुमचा काही प्रश्न असेल, 1-2 प्रश्न मी घेते. हा, विचारा. कोणाचे काही प्रश्न आहेत का? आता जो सेशन शिकवला त्याच्यावर विचार. कारण मी सांगितलं तुम्हाला 7 दिवसामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. सो ज्यांना पेशन्स ठेवायचे आहेत, ज्यांच्यामध्ये पेशन्स आहेत, त्यांनी थांबा. ज्यांना काही प्रश्न विचारायचे ते विचारू शकता. रेकी स्वतःला देता येते ना, असा प्रश्न एक विचारले कोणीतरी. स्वतःला घेता यावी म्हणूनच हा सेशन आहे, की या रेकीच्या माध्यमातून लेवल 1 मधून आपण स्वतःला हिलिंग करायचं आहे. बरोबर ना? आणि हे मला असं वाटतं मी डे 1 मध्ये शिकवलेलं आहे. आता काही लोक मध्येच व्हिडिओ मध्येच लिंक कनेक्ट करतात, त्यामुळे परत परत मी सगळं मागचं नाही सांगू शकत. व्हिडिओ बघा डे 1 चे, डे 2 चे, नंतर हा सेशन पुन्हा एकदा बघा.
हा मग तेच म्हणते. आता मॅडमने सांगितलेलं सॉरी मॅडम मी परवा नव्हती. मग परवा नव्हती यात माझा दोष नाहीये, तुम्ही तुमचा तो व्हिडिओ बघून घ्या आधी. ठीक आहे. कारण सगळं रिपीट करत बसले तर 7 दिवसांच्या ऐवजी मला वाटतं 20 दिवस लागतील रेकी लेवल 1 शिकवायला. एका एका कुठल्याही टॉपिकवर मी 4-5 तास आरामात बोलू शकते. ओके. काही क्वेश्चन असतील तर विचारा. मला एक इमोजीवाला हे दाखवा, हँड दाखवा. नसेल तर पुढे जाऊया. नाही, ओके चलो गुड. प्रश्न नाही याचा अर्थ मी शिकवते ते कळतंय की कळत नाहीये असं काही नाही ना. ओके, कळत असेल तर एक थंब दाखवा, म्हणजे मला थोडंसं बरं वाटेल की अरे बापरे काय कळतंय की नाही समोरच्यांना. कळतंय ना. ओके ओके, थँक्यू सो मच. आणि इकडे जे व्हिडिओ ऑन करून बसलेले लोक आहेत ना, त्यांची एनर्जी जबरदस्त आहे, पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या ऍक्शनवरून कळतंय. सो थँक्यू सो मच. चला पुढे जाऊया आपण आता. येस, थँक्यू सो मच. आता पाहूया रेखी आणखी काय करते. हे आपण नंतर घेऊया. रेकी काय करते. जर तुम्हाला काही हेल्थ इश्यूज असतील, दर महिन्याला मला डॉक्टरकडे जावंच लागतं, दर 15 दिवसांनी मला डॉक्टरकडे जावंच लागतं, काही असे असतात की दर आठवड्याला डॉक्टरची पायरी चढावीच लागते, बरोबर ना. मग अशासाठी सुद्धा रेकी काम करते. आज माझ्या बॅचमध्ये अशा व्यक्ती आहेत की बीपीच्या वगैरे गोळ्या चालू होत्या, 2-2 गोळ्या चालू होत्या, आता त्या 0 टॅब्लेटवर आलेल्या आहेत. म्हणजे हळूहळू जसं आपण आपली हिलिंग पॉवर वाढते, तसं आपण आपल्या आजारांवर कंट्रोल करायला शिकतो. आणि येस, डेफिनेटली आपले आजार बरे व्हायला लागतात. कारण आपले काही आजार आपण आपल्याच माइंडने क्रिएट केलेले असतात आणि त्यासाठी दोष देते गुगल बाबाला. फॉर एक्झाम्पल, साधी सर्दी झाली मला आणि सर्दीसाठी माझ्या आजूबाजूला मी अनेक लोकांना बोलताना पाहिलं होतं. अरे बापरे, हे असं सारखं वारंवार सर्दी झालं तर हे याचं लक्षण आहे, ते त्याचं लक्षण आहे. मग आपण घाबरतो. आपण काय करतो, लगेच फ्रीमध्ये गुगल बाबाला फोन करतो, तिथे टाईप करतो आणि विचारतो, ही ह्याची याची या आजाराची ही लक्षणं आहेत का. गुगल बाबा पण म्हणतो हो, असंच होतं. सुरुवातीला सर्दी होते, विकनेस येतं, कसंसं होतं, खाण्याची इच्छा होत नाही. आणि आपण त्याला रिलेट करायला लागतो, अरे हे मला असं होतंय, अरे मला हे असं होतंय. आणि मग आपलं सबकॉन्शियस माइंड, म्हणजे आपलं हे माइंड, ते ऍक्सेप्ट करायला लागतं. आणि म्हणूनच काही विचार आपण आपल्या मनानेच क्रिएट करतो. येस ऑर नो. तर त्यासाठी हे स्वच्छ ठेवायचंय. काही कोणाचं ऐकायचं नाही, आपल्या मनाने सगळं करायचंय, बरोबर. आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. आणि त्यासाठी ऑब्विसली आपलं लाईफ, आपला आहार, आपलं रुटीन व्यवस्थित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पण त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी मोटिव्ह हवा, काहीतरी उद्देश हवा. मी सकाळी उठते, पण उठून काय करणार आहे मी. रोजच टिफिन बनवणार आहे आणि घर साफसफाई करणार आहे. मॅडम एवढंच काम आहे हो माझ्याकडे, त्यामुळे ना सकाळची उठायची इच्छाच होत नाही. वाय? कारण माझं वायच क्लिअर नाहीये. मला हाऊसवाईफच राहायचं आहे की त्याच्या पलीकडे जाऊन मला स्वतःचं आयुष्य सुद्धा जगायचं आहे. सो ज्यांना ज्यांना आपला मोटो मिळाला, ज्यांना ज्यांना आपलं आपलं गोल मिळालं, ज्यांना आपलं लाईफ पर्पज मिळालं, तर ती लोक सकाळी आपोआपच उठतात की मला उठून हे हे करायचं आहे, आज माझ्या या प्रायोरिटीज आहेत, त्या मला फुलफिल करायच्या. सकाळी कोण उठत नाही लवकर? ज्यांना काही कामच नाहीये. ज्यांना काही कामच नाही म्हणजेच काय, ज्यांचा काही उद्देशच नाहीये. रोजच तर टिफिन करायचं, त्यात काय नाही. त्याच्या पण पलीकडे मला काहीतरी माझं जीवन माझ्या पद्धतीने जगायचं आहे. तो त्याला म्हणतात आपलं लाईफ पर्पज. हा लाईफ पर्पज तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे का? कोणाच्या आहे बरं, हँड रेज करा. वैभवी मॅडम, खूप जांभया येतात, पाणी पिऊन या चला पटकन. आणि आपली दुपारची वेळ नाही, मी अगदी छान 1 वाजता सेशन, 1:15 सेशन घेतीये. ओके, चलो. सो आपला लाईफ पर्पज आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की जीवनात येऊन मला काय करायचंय. खूप पैसा आहे माझ्याकडे मॅडम, मला काम करण्याची काहीच गरज नाहीये. नो प्रॉब्लेम. एक सेल्फ रिस्पेक्ट म्हणून काहीतरी करा, काहीतरी स्वतःला विरंगुळा मिळावा, काहीतरी समाजकार्य करावं म्हणून काहीतरी करा.
मिळाला लाईफ पर्पज. सो प्रत्येकाकडे तो असतो, पण तो शोधावा लागतो की मला काय करायचंय. ओके. सो रेकी काय करते, रेकी आपल्या लाईफ पर्पज पर्यंत आपल्याला घेऊन जाते का? येस, ऑब्विसली रेकी आपल्या लाईफ पर्पज पर्यंत आपल्याला घेऊन जाते. हो. आता पुढे जाऊया. सो छोटे मोठे कुठलेही आजार तुम्ही रेकीच्या माध्यमातून हील करू शकता. तुमच्या नात्यामध्ये काही मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे आणि नातं बिघडलेलं आहे, तुमचं रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम झालेले आहेत, मग ते हजबंड वाईफ असेल, बॉस असेल तुमचा, बहीण भावांमध्ये असेल, कोणामध्येही असेल, तर रेकी रिपेअर करते का मॅडम? येस, रिपेअर करते. माझ्या मैत्रिणीचं आणि माझं बिनसलंय. आम्ही आम्ही अगदी लंगोटी मित्र होतो, मित्रमैत्रिणी होतो, पण आता गेल्या 5 वर्षापासून आम्ही बोलत नाही. मॅडम, रेकी त्याच्यावर काम करेल का? ऑफकोर्स रेकी त्याच्यावर सुद्धा काम करणार. ओके. पुढे जाऊया. हजबंड वाईफचं पटत नाही, डिवोर्स पर्यंत प्रश्न आलेला आहे मॅडम. रेकी त्याच्यावर काम करेल का? येस, करणार. पण कधी? जर खरोखरच इन फ्युचरमध्ये तुमचं बॉन्डिंग तसंच व्हावं, त्या युनिव्हर्सची इच्छा असेल, तर नक्की तुमचे तिथे रिलेशन इम्प्रूव्ह होतात, रिपेअर होतात. ओके. आता पुढे जाऊया आपण. रेकी बिझनेसमध्ये सक्सेस देते का? मुलांच्या अभ्यासामध्ये हेल्प करते का? येस, ऑफकोर्स. माझ्याकडे आता जेवढ्या मम्मीज रेकी शिकलेल्या आहेत, आपल्या मुलांना हिलिंग देतात. स्पेशली हिलिंग केव्हा देतात? त्यांच्या मुलांची एक्झाम असते तेव्हा. एक्झामला गेल्यानंतर मुलं म्हणतात, मम्मी मला रेकी दे आदल्या दिवशी, मला तू रेकी दिल्यानंतर माझा पेपर खूप छान जातो, माझ्यामध्ये एक वेगळी कॉन्फिडन्स लेवल वाढते. बट ऑब्व्हियसली येस, पेपरचा अभ्यास करणं गरजेचं आहे. असंच तुम्ही नाही जाऊ शकत, हा, ते पण आहे. काय काय होतं, कधी कधी मुलांनी अभ्यास छान केलेला असतो, पण एक्झामचा एक फोबिया, आपण सगळ्यांनीच तो अनुभवलाय. आधी आपण अगदी आपली अशी कॉलर टाईट असते, पण जेव्हा एक्झाम असते तेव्हा मात्र मनातून भीती, फोबिया, अरे बापरे, सुपरवायझर कसं येईल, पेपर कसा जाईल. भले अभ्यास 100% केलेला असतो, तरी सुद्धा एक मनातून भीती असते. मग ती भीती रेकीने जाते का? येस, जाते. आणि कॉन्फिडंट येऊन मुलांमध्ये खूप कॉन्फिडन्स येतो, आणि कॉन्फिडन्सने ते पेपर सुद्धा छान लिहितात. आणि मग मुलं वारंवार तुम्हाला म्हणतात, मला मम्मी ते जे काल दिलंस ना तू रेकीचं हिलिंग, ते आज पण दे. ओके. रेकी बिझनेसमध्ये तुमचा आधीचा बिझनेस खूप छान, अगदी खूप फ्लो मध्ये होता, पण मध्येच काहीतरी बिनसलं आणि तुमच्या त्या बिझनेसमध्ये अप्स डाऊन्स यायला सुरुवात झाली. रेकी तिथे काम करते का? येस, रेकी तिथे काम करते. माझ्याकडे अशा बऱ्याच लेडीज आहेत की त्यांचे स्वतःचे बिझनेस आहेत. त्या पार्लरमध्ये स्वतःचं पार्लर आहे, बिझनेस आहेत. किंवा एक तर अशा व्यक्ती आहेत की त्यांनी स्वतःचं संशोधन करून एक पेटंट तयार केलेलं आहे, आणि त्यांचं पेटंट आताच रजिस्टर झालेलं आहे. काहींचे स्वतःचे बिझनेस आहेत, काही स्वतः प्रोप्रायटर आहेत. अशा बऱ्याच व्यक्ती आहेत की त्यांनी याचा फायदा करून आपल्या बिझनेसमध्ये ग्रोथ केलेली आहे. कारण मी सांगितलं तुम्हाला, रेकी आपल्या इंटेन्शनवर काम करते. जिथे जिथे तुमचे विचार, जिथे जिथे तुमची पॉझिटिव्हिटी, तुमचा फोकस, तिथे तिथे ही एनर्जी काम करते. सो इथपर्यंत क्लिअर झालं का? पुढे जाऊया. बरं, आपण आज नाही घेणार आहोत. रेकी मुलांच्या एक्झाम मध्ये आपण हील करण्यासाठी देऊ शकतो. मुलांचे पेन, पेन्सिल यांना हील करून देऊ शकता तुम्ही. येस. आता तुमचं काही डाऊट्स, क्वेरीज असतील तर मला विचार. बरं, सेशन कळतायत का, की ऐकायचं आणि बाहेर सोडून द्यायचं असं काही नाहीये ना? येस. येस, श्रेया मॅडम, श्रिया मॅडम, कळतंय काय की बाउन्स होतंय सगळं? समजते मॅडम. ओके. येस, गायत्री मॅडम दिसतात मला समोर म्हणून विचारते. गायत्री मॅडम. अगदी व्यवस्थित, छान. ओके. हा. आता तुमच्या काही क्वेरीज असतील तर विचार. ओके. आर कदम, थँक्यू सो मच. हा, आता तुमच्या क्वेरीज असतील तर विचार. 3 दिवसामध्ये ज्या काही क्वेरीज तुम्हाला तुमच्या मनात आल्या असतील, की जसं की आता मला कोणीतरी म्हणाले, रेकीने निगेटिव्हिटी येते का? तर अजिबात येत नाही. ही डिवाइन एनर्जी रोज रोज आपण ग्रहण करत असतो, त्यामुळे ती रोज रोज आपल्याकडे नव्याने येत असते. फक्त एवढंच की आपल्याला त्याच्यावर प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिसने ती आणखीन परफेक्ट होते. बिकॉज प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट. तसंच आहे. तुम्ही रेकी किती अगदी शिकलेला 10 वर्ष झाली असतील, आणि
आता तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर तुमच्याकडे ते नाही येणार. पण जसं पुन्हा तुम्ही नव्याने प्रॅक्टिस करायला सुरुवात करता, पुन्हा ती एनर्जी तुम्ही मिळवता, पुन्हा तुम्हाला तसे रिझल्ट मिळायला सुरुवात होते. येस. हा, कोणाचा काही क्वेरीज प्रश्न असेल तर एक हँड रेज करायचा आणि मला विचारायचं. प्रिया, हा बोला. प्रिया काबरा. काबरा म्हणजे नॉन मराठी आहे का? मारवाडी आहे आम्ही. हा बोला. मारवाडी आहेत आम्ही. मारवाडी? अरे बापरे, मग माझं मराठी कळतंय का? हो हो, महाराष्ट्रातच राहतो. अच्छा, ओके, बोला. मी म्हणते म्हणजे एक सोबत बऱ्याच जणांना आपण देऊ शकतो का रेकी? नाही, लेवल 1 मध्ये एका वेळेला एकालाच, बऱ्याच जणांना लेवल 2 लेवल 3 केल्यानंतर देऊ शकता. लेवल 1 फक्त लिमिटेड आहे, मर्यादित आहे. लेवल 1 मध्ये आपण फक्त स्वतःसाठी आणि आपल्या जवळच्या 1-2 लोकांसाठी, ज्या लोकांना तुम्ही हाताने स्पर्श करू शकता त्या लोकांसाठी. इथे तुमच्या एनर्जीवर लिमिटेशन येतं, कारण इथे तुम्ही जास्त देऊ शकत नाही. तुमची कॅपॅसिटी फक्त 10% असते. जसं तुम्ही लेवल लेवल 2 लेवल 3 करता तशी तुमची एनर्जी वाढते आणि तुम्ही 100% ऊर्जेने काम करता. येस, क्लिअर? हा, मनीषा बोला. अनम्यूट करा. माझ्या मुलीचा आज इंटरव्ह्यू आहे, तर मला करता येईल का? अजून मॅडम तुम्ही शिकलात कुठे? अजून मी तुम्हाला अटेंडमेंट कुठे दिलं? नाही ना, तेच विचारायचं होतं, कारण की आज पण इंटरव्ह्यू मनातल्या होता मनात तर करता येईल. अफर्मेशन देऊ शकता मात्र, कारण तुमचे हो इंटेन्शन, का? तुमचे व्हायब्रेशन स्वरूपात तिकडे जातात. त्यामुळे तुम्ही मनातल्या मनात ओके. म्हणायचे की माझ्या मुलीचे इंटरव्ह्यू अगदी सक्सेसफुली झालेला आहे आणि ती तिथे सिलेक्ट झालेली आहे. ओके. तेच म्हटलं. आणि ते माझ्या मिस्टरांचा जो बिझनेस आहे त्या बिझनेस मध्ये वाढ झाली पाहिजे, ह्यासाठी सुद्धा तुम्ही सांगाल का? हो हो, पण हे सगळं रेकी लेवल 1 मध्ये पॉसिबल नाही, रेकी लेवल 2-3 मध्ये. कारण रेकी लेवल 2 लेवल 3 मध्ये पुढे पुढे हो. बऱ्याच गोष्टी असतात. एकाच वेळेला अनेक तुमच्या इच्छा विश बॉक्सद्वारे कशा कम्प्लीट करायच्या, बरेच फॉर्म्युले असतात, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. येस, एकच मिनिट, यांचा माईक म्यूट थँक्यू. करा. ओके, माईक म्यूट करा मॅडम. हा, हो हो. तपस्या. तपस्या चौधरी. हॅलो मॅम. हा, त्यानंतर गायत्री मॅडमला घेऊया. हा बोला. मॅम, प्रॅक्टिस कशी करायची असते घरी? मी सांगेन ना, अजून प्रॅक्टिस अजून तर थर्ड डे आहे. हा, गायत्री मॅडम विचारा. हा, मी तुम्हाला यासाठी तो नेगेटिव्हिटीचा प्रश्न विचारला की मी अच्छा. मध्यंतरी एक सद्गुरूंचा व्हिडिओ बघितला, त्यात त्यांनी सांगितलं होतं की रेकीचे बरेचसे निगेटिव्हिटी हे आपल्यावरती येते, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की मॅडम, आपण आता लाखो करोडो लोक रेकी शिकतायत. युट्यूबवर सुद्धा तुम्ही जाऊन सर्च करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मिळेल. आता मी एवढंच सांगेन तुम्हाला, जर ही निगेटिव्हिटी असती तर आमच्याकडे केव्हाच यायला पाहिजे होती. जगात अशी करोडो माणसं रेकी शिकलेले आहेत, त्यांच्याकडे यायला पाहिजे होती. सो ते कुठल्या पद्धतीने बोलले ते तुम्हाला कळलं नसेल, किंवा त्यांचं बोलण्याचं तात्पर्य काय होतं ते तुम्हाला मे बी कळलं नसेल. ओके. हा, येस, मनीषा सिरसाट. आवाज आवाज शिरसाट बोला. आवाज नाही येत आहे. चला, मनीषा, आवाज नाही येते तुमचा. काय माहित नाही, मनीषा मॅडमचा आवाज येत नाही मला. हा, येस, बाकी कोण आहे बरं? राधिका, येस, विचार. राधिका वाल्हेकर. नमस्ते, मी राधिका. एक वाल्हेकर होत्या, तुम्ही त्यांच्याकडून आहात का, रिलेटिव्ह वगैरे? अच्छा, बोला. मॅम, मी स्पर्धा परीक्षेची तयारी करते. हा. तर खूप वेळा असं होतं की मी परीक्षा वगैरे देते, पण मी अजून स्कोअर मध्ये बसत नाही, मेरिट मध्ये. तर मग काही काही त्याच्यासाठी वेळेला निराशा येते. मग असं वाटतं की ती गोष्ट आपल्याकडून होणार नाही, आपण सोडून द्यावी. तर मग हा मग त्यासाठी रेकी कशा हा प्रकारे मग काम करते? ओके ओके, मग इथेच आपण चुकतो ना. स्पर्धा परीक्षा आहे, मेहनत केलेली असते, पण एक धक्का मिळाला की आपण लगेच निगेटिव्ह होतो, आणि निगेटिव्ह झाल्यानंतर व्हायब्रेशन चेंज होतात. मग येस, इथे रेकी काम करते का? इथे पण रेकी काम करते. आता माझ्याच बॅचमध्ये एक लेडी आहे, स्पर्धा परीक्षेसाठी बसलेल्या होत्या त्या, यंग एज मध्ये. मला वाटतं त्यांचं एज 21, 22, 23 काहीतरी असेल. आणि आता त्या एक्झामचं नाव माहित नाही, पण खूप छान पोस्ट होतं त्यांचं.
ती एक्झाम त्या पास झाल्या, त्याच्या पुढची एक्झाम पास झाल्या. माझा कुठेतरी व्हिडिओ पण असेल बघा युट्यूबवर त्याच्याबद्दल. सो तो व्हिडिओ बघू शकता. सो रेकीद्वारे त्यांनी हे सगळं केलंय आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अमेझिंग बदल घडून आलेले आहे. पूजा मॅडम, तुमचा व्हिडिओ ऑफ आहे. व्हिडिओ ऑन असलेल्या लोकांचे फक्त प्रश्न घेतले जातात. ठीक आहे. माझा एक रूल आहे, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचाच प्रश्न घेतला जातो. ओके. सो आता आपण इथे थांबूया. अच्छा, ज्योती पाटील मॅडम बोला बरं. मॅडम, हा, आवाज येतो? येतोय. नात्यामध्ये इश्यू आहे तर ते कसं दुरुस्त करणार रेकीद्वारे? ते शिकणार ना आता आपण पुढे. ओके ओके. येस, पूजा बारावरकर, का बरं व्हिडिओ बंद करता? बोला. नाही, मी आता कनेक्ट झाले जस्ट. आणि थोडं माझं बेबी पण छोटा आहे ना, त्याच्यामुळे मी त्याच्या मागे पुढे चाललंय माझं आणि ओके त्याच्यात मी ओके ऐकते. ओके तसं हा, बोला. बघा, त्याच्यामुळे असे सुद्धा इश्यू असू शकतात. येस, त्यासाठी मी म्हणते जे जेन्युन आहे, जे ऑफिसमध्ये आहेत, त्यांनी फक्त व्हिडिओ ऑफ करा. हा, बोला. मला विचारायचं असं होतं, ऍक्च्युली मला रेकी बद्दल खूप इंटरेस्ट आहे आणि थोडंसं तुम्ही म्हणतात तसं सेकंड थर्ड लेवललाच नाही का, बाकी पण आपण करू शकतो. तर मला हे विचारायचं होतं मेन, की मागे पण मी खूप जणांचे म्हणजे येतातच ना युट्यूबवर कुठे नाही का, फेसबुकला वगैरे, की रेकीची तुम्हाला माहिती मिळू शकते. तर मी एक जणांचं अटेंड केलं होतं. तर 1 लेवलची त्यांनी अटॅचमेंट दिली पण होती. आणि पण हेच बेबीमुळे मला परत ते अटॅचमेंट घेऊन सुद्धा त्याची मेडिटेशन वगैरे करता आलं नाही. म्हणजे याला आता हार्डली 2 वीक्स झाले असते. तर मग ती अटॅचमेंट घेतलेली त्याचं काही एनर्जी राहत नाही का आता, जर आपण परत ते मेडिटेशन राहणार, मग करायचं? तुम्हाला पुन्हा अटेंडमेंटची गरज नाहीये. अच्छा, म्हणजे आता मी तुमचं ज्यावेळेस अटेंड करते, तर तुमची पण अटॅचमेंट घेतली, नाही, काही गरज नाहीये. एकदा अटेंडमेंट घेतली की पुन्हा पुन्हा घ्यायची काही गरज नाहीये. मग ते फक्त तर ते जी जर मेडिटेशन गॅप असता तुमच्या अटेंडमेंट मध्ये 10 वर्षाचा, 5 वर्षाचा, आणि पुन्हा तुम्हाला नव्याने सुरुवात करायची गरज वाटली असते, तर तुम्ही अटेंडमेंट घेतलात तरी चालेल, नाही घेतलात तरी चालेल. अच्छा, ओके. म्हणजे मी आता माझ्या पर्सनल स्वतःसाठी ही जी फर्स्ट लेव्हलची अटेंडमेंट माझ्यासाठी यूज होऊ शकते ना? हो हो. अच्छा. आणि रिलेशनशिपसाठी किंवा याच्यासाठी आपल्याला सेकंड अँड त्याच्यासाठी थर्डच? वेगळं, रिलेशनशिपसाठी आपल्याला ग्रीड बनवावे लागतात. अच्छा. काही लोकांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतं, मग त्याच्यासाठी ग्रीड बनवावे लागतात. ते सगळं सेकंड थर्ड लेवल मध्ये. आता आता म्हणजे मी जितकं पण मी पाहते जगामध्ये प्रॉपर्टी सगळी तुमची कुठे अडकलेली आहे, कुठे पैसे अडकलेले आहेत, मग त्यासाठी त्याच्याकडून पैसे येणे बाकी आहेत, मग त्याच्यासाठी ग्रीड बनवावे लागतात सेकंड थर्ड लेवल मध्ये. अच्छा, ओके ओके ओके. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. येस, आणि चलो. हा, आवाज 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 म्यूट झालात पुन्हा. कुठून आहात तुम्ही? तुमच्याकडनं पण अटेंडमेंट आता घेऊ शकते आणि तुमची सगळं लेक्चर्स अटेंड करून त्याप्रमाणे पण मेडिटेशन करू शकते मी. हो हो. ओके ओके. थँक्यू थँक्यू थँक्यू. येस, चलो, थँक्यू सो मच. सो आजचा सेशन इथे संपलेला आहे आणि उद्या भेटूया. उद्या जाणून घेऊया ऑरा म्हणजे काय. तर त्यासाठी तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती असायला पाहिजे. व्यक्ती असेल तर काय होईल, की आपण आपल्या हाताने एखाद्याचा ऑरा कसा स्कॅन करायचा. आणि मी सांगते आधी तुम्हाला, इथे बघा व्यवस्थित, म्हणजे उद्या मला इझी जाईल. कारण जेव्हा प्रॅक्टिकल घेते ना, तेव्हा लोक गोंधळतात. सो बघा, मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. ती व्यक्ती आणि तुम्ही समोरासमोर असायला पाहिजे, पण त्यांच्यात आणि तुमच्यात गॅप असायला पाहिजे. एक अर्ध्या फुटाचं अंतर असायला पाहिजे आणि आपला हात अशा पद्धतीने त्याच्या डोक्यावरून खाली आपल्याला फिरवता आला पाहिजे. ओके, बाकी इन्स्ट्रक्शन मी देईन तुम्हाला. आणि तुमचा कॅमेरा आडवा धरायचा आहे मोबाईल, आणि त्यामुळे मग मला दोन्ही व्यक्ती तुम्ही दिसायला पाहिजे प्रॉपर. सो उद्या कोणाच्या घरामध्ये अशा व्यक्ती असतील त्यांनीच फक्त हँड रेज करा, त्यांनाच मी दोघांना पिन करेन. कोणाच्या घरी असेल बरं? बाकीच्यांचे हँड डाऊन करा. गायत्री मॅडम, तुमच्या घरी असेल कोण? ओके, गायत्री मॅडम. आणि मला उद्या आठवण करा बरं, गायत्री मॅडमने मला सांगितलेलं आहे. आणखीन कोण तयार आहे? ज्यांचा कॅमेरा वगैरे व्यवस्थित आहे, जागा वगैरे व्यवस्थित अवेलेबल आहे त्यांनी. ओके, सुचिता मॅडम. सुचिता मॅडम, तुमच्या घरी असणार आहे कोण? अनम्यूट करा. सुचिता मॅडम, अनम्यूट करा. हा, तुमच्या घरी कोण असणार आहे? 10 वर्षाची मुलगी आहे. हो, चालेल. ठीक चालेल आहे. ना? हो हो, चालेल. सो अशा पद्धतीने तुम्हाला उद्या सेटिंग करायचं आहे. म्हणजे तुमच्या समोर कोणतरी व्यक्ती असायला पाहिजे. दोनच मला असायला पाहिजे. उद्या बघू, मग जो कोण येईल कनेक्ट होईल त्याला पण देऊ. ठीक आहे.
सो येस, थँक्यू सो मच. रेकॉर्डिंग तुम्हाला संध्याकाळपर्यंत मिळेल. थँक्यू सो मच. आज माझी बॅच वेळेवर चालू करायची, तरी पण थोडंसं वेळ झालेलाच आहे. थँक्यू सो मच. चलो, श्री स्वामी समर्थ.